नमस्कार मंडळी, मी रोशन सातपुते, ट्रेडिंग गुरुजी एज्युकेशन कडून. आज आपण बघणार आहोत ट्रेंड लाईन कशी काढायची, काय चुकी केल्या जातात आणि थर्ड टच आपल्याला किती इम्पॉर्टंट असतो. लक्ष द्या, कारण 80% लोक ट्रेंड लाईन काढण्यात चूक करत असतात. तुम्ही तशी चूक करू नका. तर चला पाहूया ट्रेंड लाईन म्हणजे नेमकं काय. ट्रेंड लाईन म्हणजे मार्केटचा दिशा दाखवणारी एक सिंपल अँड पॉवरफुल लाईन असते. अप ट्रेंड मध्ये ती हायर लोज जोडून दाखवत असते आणि डाऊन ट्रेंड मध्ये ती लोअर हायस जोडून दर्शवत असते. ट्रेंड लाईन काढताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात. त्या कोणत्या, तर चला पाहूया. मार्केटचं डायरेक्शन कळालं पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला मेन गोष्ट म्हणजे मार्केटचं डायरेक्शन कळालं पाहिजे. आणि त्याचबरोबर डायरेक्शन तर समजलं बाबा, पण त्याचबरोबर टचेस क्लीन असायला हवेत हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. उगाच एक टच राहतोय वरी आणि दुसरा टच राहतो ट्रेंड लाईनच्या खाली, असं चालेल का? तर नाही चालणार. टचेस सुद्धा आपल्याला क्लीन असायला हवेत. तर अप ट्रेंड व डाऊन ट्रेंडचे सिंपल ड्रॉइंग कसे काढायचे असते हे आपण चेक करूया. आता आपण हा चार्ट घेतलाय समोर, या चार्ट वरती आपण काढायचा प्रयत्न करूया. तर आता ट्रेंड लाईन घेतली आपण, आपल्याला इथे दोन गोष्टी दिसतात, दोन लोज दिसतात. हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, परत हायर हाय. मार्केट परत हायर लो तयार करताना दिसतंय. या केसमध्ये आपण दोन काय केले, मार्केटचे लोज मार्क केले, क्लीन टच मार्क केले आणि आपल्याला इथे दिसला मार्केटचा ट्रेंड हा अप ट्रेंड आहे. अशा टायमाला आपण इथे म्हणू शकतो की मार्केट इथून आता अप ट्रेंड मध्ये आहे. परत इथे येईल मार्केट आणि आपल्याला मुवमेंट देताना दिसेल या पॉइंट पासून. तर असे आपल्याला क्लीन टचेस असायला हवे. त्याचबरोबर हायर लोज आपण मार्क करत असतो अप ट्रेंड ट्रेंड लाईन ड्रॉ करण्यासाठी. तसंच डाऊन ट्रेंड ट्रेंड लाईन ड्रॉ करण्यासाठी देखील आपण काय करत असतो, दोन किंवा दोन पेक्षा जास्ती टॉप्स मार्क करत असतो, जे की असतात लोअर हाय. आणि ते क्लीन टचेस हवायला हवे. आता इथे आपल्याला दोन क्लीन टचेस दिसले, इथे ब्रेकआउट झाला आणि मार्केट चांगल्या पद्धतीने वरती मुवमेंट देताना दिसतंय. हे फक्त एज्युकेशनल पर्पज साठी आहे. आपण इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण मार्केटमध्ये ट्रेंड लाईन्स ड्रॉ करताना पाहू शकतो. ठीक आहे. ट्रेंड लाईन काढण्याचा खरा नियम खूप सोपा आहे. दोन हायर लोज एका सरळ रेषेत जोडायचे आहेत आणि सेम ऍज डाऊन ट्रेंड मध्ये सुद्धा दोन लोअर हायस जोडायचे आहेत. इथे आपण हायर लोज जोडतोय, तिथे आपण लोअर हायस जोडणार आहोत. दोन लोअर हाय सरळ जोडायचे आहेत. वीक किंवा बॉडी दोन्ही वापरू शकता, पण कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. उगाच एकदा वीक घेतोय, एकदा बॉडी घेतोय, एकाची वीक एकाची बॉडी, असं करू नका. ठीक आहे, पण कन्सिस्टन्सी त्यात राहिलेली पाहिजे. जर पहिली दोन टचेस जुळत नसतील तर ट्रेंड लाईन चुकीची आहे. ठीक आहे. उगाच दोन जुळतच नाहीयेत पॉइंट्स तरी पण आपण काढायला चाललो ट्रेंड लाईन, का बाबा? चुकीची आहे ना गोष्ट ही, ही करायची नाहीये. दोन टच हायलाइट्स प्लस अँगल क्लीन. दोन टचचे हायलाइट्स आपल्याला एकदम व्यवस्थित दिसले पाहिजे, प्लस अँगल पण कसा हवाय, क्लीन हवाय. फक्त दोन टच मिळाले की एक व्हॅलिड ट्रेंड लाईन तयार होते. दोन टच म्हणजेच बायर्स आणि सेलर्स त्यांचा एरिया असतो आणि त्याला आपण रिस्पेक्ट देताना मार्केट पाहत असतो. पहिला टच नॅचरल रिॲक्शन देत असतो, दुसरा टच कन्फर्मेशन देत असतो. या दोन पॉइंट्स वरून पुढचा अंदाज जो असतो मार्केटचा, मार्केटची जी चाल आहे हे आपल्याला ओळखता येते. फर्स्ट टच बाउन्स असतो, सेकंड टच बाउन्स असतो, ट्रेंड लाईन लॉक इन थर्ड टच असतो. ठीक आहे. त्यानंतर थर्ड टचला आपण मार्केट कसं बूम होऊ शकतं ते पाहूया. प्रो ट्रेडर्स आपल्याला मार्केटमध्ये कुठे येताना दिसतात, तर थर्ड टच वरती येताना दिसतात. फर्स्ट टचला मार्केटचं रिॲक्शन असतं, त्यानंतर सेकंड टचला कन्फर्मेशन असतं आणि थर्ड टचला हायेस्ट प्रोबॅबिलिटी बूम असतो. एंट्री आपल्याला मार्केटमध्ये मार्केट बूम कसं होतं आणि ते कसं बघायचं आपण, तर प्राइस ट्रेंड लाईन कडे येतो, वीकने रिजेक्शन दिलेलं असतं, नेक्स्ट कॅन्डल ट्रेंड फॉलो करतो, कन्फर्मेशन मिळाल्यानंतर आपण मार्केट बूम होताना पाहू शकतो. यालाच म्हणतात ट्रेंड लाईन थर्ड टच स्ट्रॅटेजी. अॅक्युरेसी खूप स्ट्रॉंग असते. थर्ड टच प्लस बुलिश कॅन्डल प्लस बूम. मेजर मिस्टेक्स मार्केटमध्ये लोक कुठे करतात आपण पाहूया. ट्रेडर्स कुठे चुका करतात, तर फर्स्ट चूक करतात, चार्टवर खूप ट्रेंड लाईन्स ड्रॉ करतात. उगाच काहीतरी ड्रॉइंग, ही आपली चित्रकला आहे का? नाही. उगाच कुठेतरी आपण ड्रॉ करत बसायचं नाहीये. व्यवस्थितरित्या क्लीन टच झाले पाहिजे, दोन टच व्यवस्थित आले पाहिजे. उगाच फोर्सफुली ट्रेंड लाईन काढायची नाहीये.
आपल्याला काय मार्केट काय आपली गर्लफ्रेंड नाही की आपण उगाच तिच्या मागे लागले आणि ती आपल्याला लगेच हो म्हणून देईल. इथे मार्केटमध्ये फोर्स जमत नाही बरं का. नाही तर मार्केट आपल्याला म्हणतं ये बापू मी तुला घेऊन जातो, मस्त डेट वरती घेऊन जातो मार्केट. हा, थर्ड स्टेजच्या अगोदर आपल्याला मार्केट बूम होताना दिसत नाही. मार्केट आपल्याला टच करत करत नंतर बूम करत असतं. मार्केट साईडवेज आहे पण अप ट्रेंड अजून करतात. आता बरेच असे लोक असतात की ही मिस्टेक करतात. मार्केट बाबा साईडवेज आहे पण का तुम्ही अप ट्रेंड अज्युम करताय? उगाच कुठले तरी 2 पॉइंट्स घेतले. आता इथे बघा मार्केट आपण पाहूया साईडवेज मार्केट. आता इथे मार्केट साईडवेज आहे. उगाच काहीतरी असं घेतलं. इथे एक टच दिसतोय सर आणि इथे एक टच दिसतोय. मी मार्क केला आणि सांगितलं मी हा डाऊन ट्रेंड आहे. का बाबा मार्केट साईडवेज आहे. उगाच्या उगाच का बळजबरी का गोष्ट करायची? तर अशा मिस्टेक्स आपल्याला होता कामा नये. करेक्ट ट्रेंड लाईन नेहमी क्लीन असली पाहिजे, सिंपल असली पाहिजे आणि विजिबल असली पाहिजे. ठीक आहे. तर माझ्याकडनं एक बोनस टिप देऊ इच्छितो मी. ट्रेंड लाईनवर बूम होण्यापूर्वी व्हॉल्यूम प्लस कॅन्डल कन्फर्मेशन पाहिलं पाहिजे. तर अॅक्युरसी 70% पासून 85% जाऊ शकते. ठीक आहे. ट्रेंड लाईन योग्य काढायला शिकलात तर चार्ट ट्रेडिंग खूप सोपी जाते. कमेंट मध्ये सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवाय. ट्रेडिंग गुरुजी एज्युकेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.